दाखवतात. वर्णू मी किती गुरूंची महती नतमस्तक होऊया गुरूंच्या चरणी गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिनी. आगतम स्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम मी गौरी आणि मी नेहा. सर्व गुरुजनांना वंदन करून आजच्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमास सुरुवात करतो. मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा आषाढ महिन्याची पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आजच्या दिवशी थोर महर्षी व्यास यांचा जन्म झाला, म्हणून गुरुपौर्णिमाला व्यास पौर्णिमा असे म्हणतात. आज गुरुपौर्णिमेच्या या मंगल दिनी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. गुरुपौर्णिमा साजरी. सर्वात पहिलं गुरु जगामध्ये म्हणजे सृष्टीमध्ये सर्वात पहिले गुरु कोण होते तर ते शिव होते. म्हणजे आपण त्यांना महादेव म्हणतो. त्यांनी सप्त ऋषीची निर्मिती केली आणि त्या सप्त ऋषीपैकी एक ऋषी म्हणजे व्यासमुनी, त्यांनी महाभारत हा ग्रंथ आहे. आणि तिथून पुढं मग गुरुपौर्णिमा साजरी करायला सुरुवात झाली. म्हणजे सप्त ऋषीने पहिल्यांदा शिवांना गुरु, महादेवांना गुरु मानलं आणि नंतर मग गुरु परंपरा सुरू झाली. या परंपरेचं वैशिष्ट्य असं आहे की प्राचीन काळी शिष्याला ज्ञान घेण्यासाठी गुरुकडे जावं लागत. आणि ज्ञान हे सर्व प्रकारचं असायचं. म्हणजे आत्तासारखं आपण जे पुस्तकी ज्ञान घेतो तेवढं ज्ञान नसायचं. ज्यावेळेस शिष्य हे गुरुकडे जात होते त्यावेळेस त्यांना आध्यात्मिक, राजकीय, आर्थिक, त्यानंतर युद्ध कौशल्य, त्यावेळेचे सांस्कृतिक काय असेल त्या सर्वांचं ज्ञान गुरु शिष्यांना देतो. आणि वैशिष्ट्य असं होतं की प्रत्येक शिष्याला स्वतः कष्ट करावं लागायचं. म्हणजे खायला अन्न. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री काळे सर, आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे, आपल्या संस्थेचे समन्वय माननीय श्री मुळे सर, माझ्या सहकारी शिक्षिका सावंत मॅडम, शिक्षक शेलार सर आणि ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतो ते तुम्ही विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी. आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणतात. तर विद्यार्थी सांगत होते त्याच्या मागचं काय आध्यात्मिक काय पद्धतीचं असतं हे तुम्हाला सावंत मॅडम आणि काळे सरांनी पहिल्या कार्यक्रमामध्ये डिटेल सांगितलेलंच आहे. तर आपण गुरुपौर्णिमा का साजरी करतो आणि गुरु कोणाला म्हणतो? गुरुची व्याप्ती किती मोठी? गुरु हा कोणी व्यक्तीच असतो का गुरु हा अदृश्य पण असू शकतो आणि अदृश्य म्हणजे अनुभव सुद्धा असू शकतो. गुरु कोणाला म्हणावं? आपण ज्याच्याकडून काही शिकतो तो आपला गुरु. मग तो लहान असो मोठा असो, मग तो ज्ञात असो अज्ञात असो, आपल्याला शिकायला मिळालं त्याच्याकडून ते आपले गुरु. म्हणजे आपण पुस्तकातलं ज्ञान घेतो, पुस्तक सुद्धा आपले गुरुच आहे. अगदी आपण जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत प्रत्येक गोष्ट काही ना काही शिकत असतो. जी गोष्ट आपण पहिल्यांदा करतो आणि स्मरणात ठेवतो म्हणजे आपण ती शिकतो. तर ती जी पहिल्यांदा आपण शिकतो त्यावेळेला जिथून शिकतो, ज्या माध्यमातून आपण शिकलो ते माध्यम म्हणजे ते आपले गुरुच. म्हणून आपण आपले पहिले गुरु आई वडील का म्हणतो? कारण आपल्या
आपला जन्म होतो त्यावेळेला आपण घरी असतो, लहान असतो, आपल्याला चालता येत नाही, तिथून आपण आई वडिलांच्या कुटुंबाच्या सानिध्यात. आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपल्या शाळेचे काळेसर, माझे सहकारी मॅडम सावंत मॅडम आणि समोर बसलेले माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी. या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम इयत्ता 8वीचा वर्ग सादर करत आहे. या कार्यक्रमामध्ये या विद्यार्थ्यांनी अतिशय मोलाचं कार्यक्रमांमध्ये योगदान दिलेलं आहे. त्याबद्दल प्रथमतः सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. बघा, सूत्रसंचलनाच्या वेळेस 9वी आणि 10वीच्या वर्गामध्ये 2 मुली होत्या. यामध्ये एकट्या मुलांनी सर्वांना शांत बसवत सूत्रसंचालन केलं. सर्व तुम्हाला त्याच्यासाठी मध्ये थोडा रेस्ट दिली होती की थोडं उभे राहा. सगळ्यांची चुळबुळ चालू असताना सुद्धा सूत्रसंचालन अतिशय. आपली भारतीय संस्कृती बघितली तर जगातली अति प्राचीन संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये आपण जे काही शिकतो त्याला फार महत्त्व आहे. त्यामुळेच या पौर्णिमेला सुद्धा अतिशय महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीने दिलेलं आहे. पौर्णिमेचा विचार केला तर पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्र असलेला दिवस, ज्या दिवशी चंद्र आपल्याला पूर्ण दिसतो असा हा दिवस. आणि म्हणूनच या पौर्णिमेला, प्रत्येक पौर्णिमेला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक स्थान आहे. मागच्याच महिन्यात